मित्र हो, मी बघितला YRF सिरीजमधला 7वा चित्रपट अल्फा, ज्यात मुख्य भूमिकेत आहेत आलिया भट्ट, अनिल कपूर, शर्वरी वाघ आणि बॉबी देओल. चित्रपटाची कथा YRFच्या नेहमीच्या पठडीतली आहे, ज्यात कोणीतरी स्पायगिरी करत आहे, ज्याचे धागेदोरे पाकिस्तानशी जाऊन मिळत आहे. थोडं ॲडव्हेंचर आहे, काही बिकनी शॉट्स आहेत, परदेशात नाचगाणं आहे, कथा ऑन ऑफमध्येच चालते वगैरे वगैरे. तसे सुरुवातीचे 15-20 मिनटं हा चित्रपट एकदम टू द पॉईंट आहे. यात त्यांनी कसे भारतीय कर्नल आपल्या सैन्यात सुपर सोल्जर बनवू बघत होते, कसा त्याला विरोध होतो, पण अनिल कपूरच्या चुकीमुळे कसा एक सुपर सोल्जर जन्माला येतो ते दाखवलं आहे, जे इंटरेस्टिंग आहे. शिवाय सुपर सोल्जर म्हणजे नक्की काय, त्याला काय पॉवर्स असतात इत्यादी गोष्टी छान दाखवल्या आहेत. तसे हे आपण आधीही युनिव्हर्सल सोल्जर सारख्या हॉलिवूड चित्रपटात बघितलेले आहे. तसा हा चित्रपट म्हणजे बऱ्याच हॉलिवूड चित्रपटाची कॉपी म्हणता येईल, ज्यात ब्लॅक विडो, कॅप्टन अमेरिका, ला फेम निकिता वगैरे मूवीज येतील. एक बरं आहे की इतर YRF चित्रपटांप्रमाणेच यात भारत पाकिस्तानच्या हिरो हिरोईनचे काही प्रेम प्रकरण दाखवले नाही आहे, पण प्रथेप्रमाणे विदेशात छोटे कपडे घालून डान्स नक्कीच दाखवला आहे. चित्रपटाच्या पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये यातली हाणामारी नक्कीच येईल, जी खूप चांगली आहे. हँड टू हँड फायटिंग खूप छान जमली आहे, खास करून आलिया आणि शर्वरीची फायटिंग. तो भाग म्हणजे चित्रपटाचा सर्वोत्तम पॉईंट असावा. शर्वरी प्रत्येक बाबतीत आलियापेक्षा वरचढ वाटते. दुसरी जमेची गोष्ट म्हणजे सुपर सोल्जर बनवतानाचे आणि बनवल्यानंतरचे व्हिज्युअल्स, म्हणजे ते काय काय करू शकतात ते सगळे. आणि शेवटचे म्हणजे आलिया सोडून बाकी सगळ्यांची ॲक्टिंग. इथूनच सुरू करूया चित्रपटातल्या खटकलेल्या गोष्टींची लिस्ट. आलिया ही ह्या चित्रपटात खास करून सुपर सोल्जरच्या भूमिकेत अजिबात फिट बसत नाही. तिची चपळता एक वेळ ठीक, पण इतक्या सगळ्या लोकांना इतक्या सहजतेने मारणे हे अजिबात पटत नाही. ती खूप लहान आणि बालिश वाटते. ती ही सगळी मारधाड एक उसना अवसान घेऊन करते हे धडधडीत दिसतं. दुसरी खटकलेली गोष्ट म्हणजे अतिशय कमकुवत असलेली याची कथा. याचे लेखन केले आहे उदय चोप्रा याने, जे सरळ सरळ ChatGPTचे फ्री व्हर्जन वापरून बनवून घेतल्याचं दिसतंय. थोडक्यात कथा खूप बेसिक आणि प्रेडिक्टेबल आहे. एक पाकिस्तानचा एजंट आपल्या सैन्यामध्ये 20 वर्षांपर्यंत हेरगिरी करत राहतो, कर्नल पदापर्यंत पोहोचतो आणि याचा सुगावा आपल्या सैन्यात कुणालाही लागत नाही. हे कसे? तुमच्या चित्रपटासाठी आपल्या सैन्याला कमी कशाला लेखायचं? खरंच काहीही दाखवलंय. जसे वडील म्हणून अनिल कपूरला माहितीच नसतं की आपल्याला जुळी मुलं होणार आहे. जर तो दरवेळेस त्याच्या बायकोला घेऊन डॉक्टरकडे गेला होता, तर त्याने एखादा रिपोर्ट तर बघायलाच हवा होता. हा काय सस्पेन्स आहे की 20 वर्षानंतर त्याला समजतं की आपल्याला जुळी मुलं झाली होती. असो, बॉबी देओलला मुख्य विलन जरी बनवलं असलं तरी त्याला करायला काहीच नाही आहे, त्यामुळे तो खूप प्रभाव असा काही टाकू शकत नाही. तसेच ऋतिकचा केमिओ पण का टाकला असावा असं सतत वाटतं, कारण त्या कथेत त्याची कुठे गरज नव्हती. केवळ हा चित्रपट YRF स्पाय युनिव्हर्सचा भाग असल्याचं दाखवायचं होतं, त्यामुळे तो त्यांनी सीन टाकला असावा, बस. ह्यातलं एकही गाणं लक्षात राहत नाही. खरं तर यातली गाणी ही नुसता कल्ला किंवा गोंगाट ह्या प्रकारात मोडतात. आलियाचे स्टंट सीन किंवा बाईक चालवणं हे बऱ्यापैकी नकली वाटतं. VFX सुद्धा खूप चांगले नसून बऱ्या प्रकारचे आहेत. शिवाय या दोघींचं नाव दाखवलं आहे सीता आणि दुर्गा, ज्या एकमेकींना शिव्या घालून हाक मारतात. हेही काही पटण्यासारखं नाही आहे. त्यामुळे एकंदरीत मी अल्फाला देईल 10 पैकी 5.5 मार्क्स, कारण धुरंधरच्या रूपाने आता स्पाय मूव्हीजचा बेंचमार्क बराच वरती सेट झाला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या किरकोळ चित्रपटांना प्रेक्षक किती सपोर्ट करतील हे बघणे महत्त्वाचे ठरेल. बाकी तुम्ही हा चित्रपट बघितला असल्यास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.